साक्षीचं नवीन नवीन लग्न झालं होतं. खूप स्वप्न पाहिली होती तिने. जशा सगळ्याच मुली बघतात आपल्या लग्नाबद्दल, लाईफ पार्टनरबद्दल, जीवनाच्या नवीन सुरुवातीबद्दल. साक्षी सुशिक्षित, सुंदर आणि नवीन जनरेशनची मुलगी होती. लग्न होऊन सासरी आली. साक्षी आणि पियुषची जोडी पण कोणाची नजर लागू नये अशीच होती. पियुष एका IT कंपनीमध्ये हायर पोस्टवर जॉब करत होता. सगळं एकदम छान होतं. लग्न संध्याकाळी असल्यामुळे सगळ्या विधी पार पडताना खूप उशीर झाला आणि त्यांना घरी पोहोचायला रात्र झाली. आल्या आल्याच साक्षीच्या सासूने घरात एक छोटी विधी केली. साक्षीची बहीण राधाने तिच्या सासूला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आता रात्र खूप झाली आहे, तर बाकीच्या विधी उद्या करूयात. पण त्या मात्र ऐकायला तयार नव्हत्या. दुसऱ्या दिवशीसुद्धा बाकीच्या रीती पार पाडल्या गेल्या. तिसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात साक्षीच्या हाताने पूजा केली आणि तिच्या हाताने प्रसाद बनवला. सगळ्यांना प्रसाद खूप आवडला. सासऱ्याने तिचं कौतुक केलं आणि म्हणाले, अशीच घराची अन्नपूर्णा बनवून राहा आणि तिला आशीर्वाद दिले. सासूने साक्षीला खोलीत बोलावून सांगितले, परवा मी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी सुख शांती नवग्रह शांती यासाठी पूजा ठेवली आहे. पहाटे पहाटेच उठून केस धुवून कोरी साडी नेसून घे. साक्षी सासूबाईचं बोलणं नीट ऐकत होती. अचानक सासूबाईंनी विचारलं, बरं तुझी मासिक पाळीची तारीख कधी आहे? नाहीतर असं व्हायचं मी इथे सगळी तयारी करून ठेवायची आणि तू सगळ्यांवर पाणी फिरून टाकायचीस. साक्षीला हे ऐकून थोडे विचित्र वाटलं, पण तिने लक्ष दिलं नाही. ती बोलली, नाही आई, अजून 5-6 दिवस बाकी आहेत. तुम्ही चिंता नका करू. नाही येणार इतक्यात पाळी मला. बरं, पण लग्नात इतकी दगदग झाली आहे तर काही सांगता येत नाही. तू एक काम कर, पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घे, म्हणजे पूजेत काही विघ्न येणार नाही, सासूबाई बोलल्या. साक्षीने मान डोलावली आणि आपल्या खोलीत निघून गेली. पूजाविधी व्यवस्थित पार पडल्या होत्या. सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले होते. पियुषच्या सुट्ट्या पण आता संपत आल्या होत्या. ती जशी खोलीत आली, पियुषने तिला जोरात आपल्याजवळ खेचले आणि तिच्या गोऱ्या सडपातळ कमरेभोवती हात घालून त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं आणि तिच्या गळ्यावर मानेवर तो किस करू लागला. साक्षी बोलली, पियुष ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पण पियुष मात्र ऐकायला तयार नव्हता. तो खूप अधीर झाला होता. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि हळुवारपणे तिच्या ओठांवर किस करू लागला. तशी साक्षी पण त्याच्या स्पर्शाने मदहोश होत होती. तिला पण त्याचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. दोघेही आता एकमेकांचे होठ ओठात घेऊन बेधुंद होऊन एकमेकांना किस करू लागले होते. दोघेही खूपच अधीर झाले होते. शरीर सुखासाठी आसुसले होते. दोघांनाही आता हा दुरावा सहन होत नव्हता. ही दुरी मिटवायची होती त्यांना आणि एकमेकांच्या मिठीत स्वतःला स्वाधीन करून तो परमोच्च क्षण अनुभवायचा होता, जो प्रत्येक नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोला अनुभवायचा असतो. पियुषच्या चुंबनाच्या वर्षावाने साक्षी पूर्णपणे मदहोश झाली होती. पण तरी स्वतःला सावरत त्याला बोलली, पियुष प्लीज ऐक ना, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आज आईनं इतकं ऐकूनच पियुषने साक्षीकडं पाहिलं आणि बोलला, काय झालं आई, काही बोलली का तुला? साक्षी बोलली, आई बोलल्या की आज घरात मंगलमय वातावरण आहे, तर आज असं काही करू नका, म्हणजे आपल्याला एकमेकांपासून दूर राहायला सांगितलं आहे. त्या बोलल्या, वाटल्यास मी स्वतः तुम्हाला हनीमूनचे तिकीट बुक करून देईन, तेव्हा मन भरून हवं तसं एन्जॉय करा, पण आज नको. हे ऐकून पियुषचा मूडच गेला. त्याने तिला त्याच्या मिठीतून सोडून दिलं. तेव्हा साक्षी बोलली, पियुष तुला नाही वाटत हे जरा अतिच होतंय? त्यावर पियुष बोलला, साक्षी आई थोड्या जुन्या विचारांची आहे. ती जेवढी वरून कडक स्वभावाची वाटते तेवढीच आतून खूप सॉफ्ट आहे. तू कधीच तिला कोणत्याच गोष्टींसाठी मनाई करू नकोस, नाहीतर या छोट्या छोट्या गोष्टी मग मनात अडी धरून राहतात. मी पण कधी आईला कोणत्या गोष्टीसाठी मनाई नाही करत, आणि असेही 4-5 महिन्यांचीच तर गोष्ट आहे. एकदा का फ्लॅटचं राहिलेलं काम पूर्ण होऊन आपल्याला चावी मिळाली की तू आणि मी आपण दोघंच तर राहणार आहोत. मग तुला हवं तसं कर, मी कोणतंच बंधन नाही लादणार तुझ्यावर. साक्षीला पियुषचं म्हणणं पटलं होतं
आणि तिच्या मम्मीने पण तिला हेच समजावलं होतं की तिथे असेपर्यंत सासू सासऱ्यांचं म्हणणं ऐकत जा, भले तुझी इच्छा असो वा नसो. जर तुला सासरच्यांच्या मनात आपली जागा बनवायची असेल तर तुला ते जे सांगतील तसं वागावंच लागेल. 5-6 दिवसांनी पियुष आपल्या जॉबसाठी मुंबईला निघून गेला. सगळं व्यवस्थित चालू होतं तेव्हाच साक्षीला मासिक पाळी चालू झाली. आता तर तिची सासू तिच्याशी बोलणं तर दूरच, तिच्याकडे बघायला पण तयार नव्हती. तिला स्टोअर रूममध्ये राहायला सांगितलं आणि तिचं जेवण खाणं पिणं सगळं तिथेच दिलं गेलं. साक्षीने कसेबसे 4-5 दिवस काढले आणि आता ह्यापुढे पिरियड्समध्ये माहेरी जाणंच योग्य होईल असा विचार केला. साक्षीने हे सासूबाईंना सांगितलं तर त्या बोलल्या, चांगलं आहे, घर पण अपवित्र होणार नाही आणि मला वारंवार साफसफाई पण करावी लागणार नाही. साक्षी विचार करू लागली, लोक सांगतात हे सगळं देवाला चालत नाही, मग देवाला फुलं कशी चालतात? फुलं आल्यानंतरच तर एका झाडाला फळ येतात. तसेच गर्भधारणा व्हायलासुद्धा एका स्त्रीला मासिक पाळी येणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मनुष्याचा जन्मच होऊ शकत नाही. जाऊ दे, मी तरी का विचार करत बसले, मला कुठे इथे राहायचं आहे, 4-5 महिने तर काढायचे आहेत, असे सांगून तिने स्वतःला समजावलं. थोड्या दिवसांनी घरी कोणता सणसमारंभ नाही तर कोणती पूजा, कधी हे तर कधी ते, हे सांगून साक्षीला पिरियड्स मागेपुढे करण्यासाठी गोळ्या खायला सांगितल्या जायच्या आणि तीसुद्धा घरी भांडण तंटे नको म्हणून त्या घेत राहिली. आता तिचं वजन वाढू लागलं होतं. तिला समजत नव्हतं की असं का होते, कारण तिचा आहारही मोजकाच होता आणि नियमित व्यायामही चालू होता. तिची आता चिडचिड वाढली होती आणि शारीरिक आणि मानसिक ताण होता तो वेगळाच. पण एकदा का पियुष मला इथून घेऊन गेला की सगळं ठीक होईल असा विचार करून ती खुश होत होती. पण बघता बघता वर्ष निघून गेलं आणि आत्ता कुठे फ्लॅटची चावी त्यांना मिळाली होती आणि ते सोबत राहू लागले होते. आता सगळं छान चाललं होतं, एकदम मनासारखं. अधेमध्ये सासूबाईंचा फोन यायचा, मग कधी हा सण आहे, ही पूजा आहे असं सांगून, तसं काही पिरियडची तारीख असेल तर गोळ्या घे हा, असं साक्षीला सांगायच्या. पियुष तर आईला कोणत्याच गोष्टीत मनाई करत नव्हता आणि साक्षी स्वतः पण मनात म्हणायची, जाऊ दे, एकदा का मला जॉब मिळाला तर मग सुट्टीच मिळत नाही असं सांगून त्यांना नकार देत जाईल या गोष्टींसाठी, मग वारंवार गोळ्या तरी घ्याव्या लागणार नाहीत. असंच एकदा सुट्ट्यांमध्ये दोघेही घरी आले होते तेव्हा तिथे पियुषची आत्या बोलली, सूनबाई, आम्हाला माहीत आहे तुम्ही दोघेही नवीन विचारसरणीच्या आहात, पण आता लग्नाला 3 वर्ष झाली, काय विचार आहे की नाही आम्हाला गुड न्यूज देण्याचा, का अजूनही तुमचं काय ते प्लॅनिंगच चालू आहे? वहिनी तर देवाच्या मागे हात धुवून पडलेली असते, पण यावेळीही गुड न्यूज मिळेल असं वाटत तर नाही. आत्याचं बोलणं ऐकून सगळेजण एकदाच हसू लागले, पण साक्षीला मात्र त्यांचं बोलणं एखाद्या बाणासारखं टोचलं. ती खोलीत जाऊन पियुषशी त्याबद्दल बोलली. पियुष बोलला, तू कशाला चिंता करतेस, अजून कुठे आपलं वय निघून गेलंय, घरी जाऊन आपण एखाद्या चांगल्या गायनॉकॉलॉजिस्टला दाखवू. 2 दिवसांनी घरी गेल्यानंतर ते एका चांगल्या गायनॉकॉलॉजिस्टकडे गेले. डॉक्टरने त्यांना बसायला सांगितले. डॉक्टरने साक्षीचं चेकअप केलं आणि तिच्या काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट्स येईपर्यंत त्यांना बाहेर बसायला सांगितलं. रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आत बोलावलं. मग त्यांनी साक्षीला विचारलं, मिसेस साक्षी, तुम्हाला महिन्याला नियमित मासिक पाळी येण्यात काही प्रॉब्लेम्स येतो का? साक्षीने सांगितलं, लग्नाच्या आधी मला रेग्युलर पिरियड्स येत होते, पण आता पाळी मागे पुढे करण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागतात. डॉक्टर आश्चर्याने बोलली, काय आणि ते कशासाठी? साक्षीने एकदा पियुषकडे पाहिलं आणि मग तिने डॉक्टरांना सगळं खरं खरं सांगून टाकलं की कसं तिच्या सासूला हे सगळं अपवित्र वाटते आणि त्यांना सणावारीत हे सगळं चालत नाही वगैरे वगैरे. डॉक्टर रागाने साक्षीला बोलली, काय फायदा आहे तुमचा इतकं शिक्षण घेऊन? तुम्ही आजकालच्या मुली तर साधी डोकेदुखीची गोळी घेताना पण त्याच्या साईड इफेक्टचा विचार आधी करतात आणि तू तर साक्षी, आता मी तुला काय सांगू, तुला थोडी तरी कल्पना आहे का
की ह्या गोळ्या घेऊन तुझ्या शरीरावर त्याचा किती गंभीर परिणाम झाला आहे. तुझ्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आला आहे. या गोळ्या घेऊन आणि शरीरात होणारे हॉर्मोन्सच्या बदलामुळे तुझ्या दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाल्या आहेत. तुझ्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आहेत आणि तुझे आई बनण्याचे चान्सेस कमीत कमी 90% कमी झाले आहेत. तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करू. मी काही गोळ्या लिहून देते. जर त्यांनी गाठी वितळल्या तर ठीक, नाहीतर काय डॉक्टर, साक्षी बोलली. नाहीतर तुझं गर्भाशय काढावं लागेल, कारण त्याच्यामुळे इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरू शकते. हे ऐकून साक्षीचे हातपाय थंडगार पडले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पियुषची अवस्था पण काही वेगळी नव्हती. त्यांनी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की त्याचे परिणाम इतके भयानक होतील. साक्षीने डोळे पुसले. ती रागाने उठली आणि डॉक्टरला म्हणाली, मला माफ करा डॉक्टर, मला हे सांगायला नाही पाहिजे, पण तुम्ही मला सांगा, मला ऑपरेशनसाठी कधी जायचं आहे. डॉक्टर बोलल्या, हे तुम्ही काय बोलताय मिसेस साक्षी. साक्षीने रागाने पियुषकडे पाहिलं आणि बोलली, नाहीतर काय, जर गर्भाशयच राहिला नाही तर पिरियड्स पण येणार नाहीत आणि माझ्यामुळे कोणाचं घरही अपवित्र नाही होणार. बरोबर बोलले ना मी पियुष. आणि ती तिथून निघून गेली. पियुषची वाट न बघता पियुषकडे मात्र ह्याचं काहीच उत्तर नव्हतं. मित्रमैत्रिणींनो, आज आपण 21व्या शतकात जगतोय. घर अपवित्र होणार, पूजाविधीमध्ये विघ्न येणार, हे सगळं आधीच्या युगात चालायचं. त्याची कारणेही वेगवेगळी असायची. पण आत्ताचं जग बदललेलं आहे. विज्ञान इतकं पुढे गेले की त्यामुळे आपल्याला पण माहिती झालं आहे की रेग्युलर पिरियड्स ही एक नॅचरल प्रोसेस आहे, जी प्रत्येक स्त्रीला महिन्याला येणारच. आणि हे रेग्युलर पिरियड्स येणं म्हणजे ती स्त्री हेल्दी असण्याची निशाणी आहे. घर अपवित्र होईल, पूजाविधीमध्ये विघ्न, देवाला आवडत नाही, या अशा कारणांसाठी पाळी न येण्यासाठी गोळ्या घेणं म्हणजे आपल्या शरीरावर अत्याचार करण्यासारखं आहे. आणि या गोळ्यांचे दुष्परिणाम पण खूप भयानक आहेत. जी चूक साक्षीने केली ती चूक तुम्ही करू नका, हेच या गोष्टीद्वारे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कहाणी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.